ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवित इवा. ओके. व्हॉट आय 41. तर इवा तसंच हक करत किस करत बोलते, आय नो बेबी, माहिती आहे मला. म्हणून तर इतकं मन गुंतलंय ना माझं तुझ्यामध्ये. आणि मग अचानक निवितचा चेहरा पडतो, मीन्स एक्सप्रेशन थोडे वेगळे विचित्र होतात. तर इवा पटकन विचारते की काय झालं निवित, असं एकदम शांत का बसला आणि चेहरा का पडला? काही चुकीचं बोलली का मी? तर निवित बोलतो, काही नाही ग, मला काही नाही झालंय, सोड. चल झोपू आता, खूप उशीर झालाय ना. तर इवा तसंच निवितचा फेस पकडून अगदी बेबीला विचारतात तसं विचारते, बेबी काय झालं, बोल ना, शेअर कर मला, बोल माझ्याशी प्लीज. तर निवित बोलतो, काही नाही ग, आपण आता इतके हॅप्पी आहे सोबत असताना आणि दोघांची आपली कास्ट वेगळी आहे, मीन्स सर्वच वेगळं आहे. सो पुढे काय कसं होईल काहीच आयडिया नाहीये. त्यात तुझ्या घरचे आत्ताच स्थळबद्दल बोलत होते. माझ्या घरी यशूबद्दल सुरू होतं. पण हे जे त्यांनी केलं आहे तेव्हापासून ते बंद झालंय आणि बंदच राहणार. पण कायमचं बंद नसणार. पुन्हा न्यू कोणती मुलगी असेल तर लगेच बोलतील मलाही की निवित अशी-अशी मुलगी आहे. सो आपण कधी कसं सांगून कन्विन्स करायचं हेच सगळं डोक्यात आलं. म्हणून टेन्शन आलं. बाकी काही नाही. ऑल ओके, ओके. देन इवा बोलते, "हे बघ निवित, अजून वेळ आहे यासाठी. आपली फॅमिली एज्युकेटेड आहे आणि चांगल्या विचारांची लोकं आहेत. सो असंच काहीही बोलून टाळणार नाही ते आपल्याला. सो आपण वेळ आली की बोलूच त्यांना आणि डोंट वरी. ओके. माझा बाप्पा आहे ना, मग ते सगळं सांभाळून घेतील. मी नेहमी असंच करते. जे काही प्रॉब्लेम आलं त्यांना लगेच सांगून त्यांच्यावर सोडून देते. मग ते बरोबर वेळेनुसार मला सोल्युशन देतात. सो तू एवढा विचार करू नको आणि टेन्शन घेऊ नको. बाप्पा करेल सगळं ठीक. ओके." तर निवित बोलतो, "हो, ठीक आहे आणि थँक सो मच. लगेच मला एवढं छान समजावून सांगितले आणि मन शांत केले. यू आर नॉट जस्ट रोमॅन्टिक. यू आर जस्ट वेल मॅच्युअर्ड गर्ल. आय मीन माय वाईफ." तर तेव्हा तसंच हसत हग करते आणि मग दोघेही मस्त कडल करायच्या मूडमध्ये येतात आणि करू लागतात आणि असंच बोलत असतात नॉर्मल. तर बोलता-बोलता निवित झोपी जातो आणि इवा बघते. तर निवितला झोपलेला बघून बोलते, "अय्यो! हा झोपला पण? बापरे! मी बोलतच बसली. बरं चल, मी पण झोपते आता. मस्त आरामात, आरामात." आणि मग इवा तसंच निवितला मस्त हग करून ब्लँकेट घेऊन छान झोपी जाते. सकाळी 7 वाजता इवा उठते आणि बाजूला बघते तर निवित नसतो. तर इवा पटकन उठून बसते. तर निवित म्हणून हाक मारते तर निवित कॉलवर बोलत-बोलत बेडरूममध्ये येतो. तर निवितला बघून इवा शांत होते, रिलॅक्स होते आणि मग निवित कॉलवर बोलत असतो, की "हां, ते मी फाईल सेंड केल्या. ते बघा आणि सांगा मला आणि बाय द वे माझ्या मेलला फक्त शेअर करा. बाकी कोणालाही ॲड करायचं नाही आणि मी पीएला सांगायला सांगतो टाईम मग तसं मीटिंग करू आपण." ठीक आहे. मीन्स इवा झोपूनच राहिली आणि निवी तिकडे उठून कामात पण बिझी झाला. आणि मग कॉल कट करून निवेद फोन आणि लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि इवाजवळ बसत बोलतो, "काय झालं बेबी? घाबरली का तू?" "अगं मी सकाळीच उठलो आहे." ते जे सर्च ऑपरेशन सुरू होतं आपलं, की इतक्या सहज त्याला कसं त्यांनी आपल्या साईडने केलं आणि कसं हे प्रोजेक्ट हिसकावून घेतलं, त्याचबद्दल कॉल आला मला. मग तसंच उठून बघत बसलो. मग कळलं सर्व, तर छान अंघोळ वगैरे करून ऑफिसचं काम करत बसलो होतो. तर इवा तसंच हग करत बोलते, "मला टेन्शन आलं होतं. असं अचानक कुठे गेला मला सोडून, मला काही न सांगता वगैरे. म्हणून मी कंटिन्यू हाका मारत होती. निवीत, निवीत असं." तर निवीत तसंच हग करून बोलतो, "तुला सोडून वगैरे कुठे नाही जाणार आहे मी आणि कधीच नाही जाणार. एवढा विश्वास कायम ठेव. आणि झोप झाली असेल तर उठ आणि फ्रेश हो. मी मस्त कॉफी केलाय तुझ्यासाठी, तर ती घे." तर इवा हो बोलून तसंच आवरून घेण्यात बिझी होते आणि निवीत आपल्या ऑफिसचं काम करत बसतो. आणि मग जो खरा सूत्रधार असतो हे सगळं करण्यामागे त्याला कॉल करतो निवीत आणि इवा ऐकायला नको म्हणून हॉलमध्ये बाल्कनीत जाऊन बोलतो. तर इवा तेव्हाच हॉलमध्ये येते आणि सगळं ऐकून घेते. तर निवीत त्याला चांगलाच शिव्या वगैरे देत आणि कुठेही जॉब मिळणार नाही अशा पद्धतीने काढून टाकायचं बोलतो. बापरे! तर हे सर्व बोलून निवीत हॉलमध्ये येतो. तर इवा विचारते, "काय झालं? कोण होतं?" तर निवीत बोलतो, "तोच होता मूर्ख डोक्याचा. फक्त 4 लाखांसाठी केलंय तो हे सर्व. अरे, इतकीच पैशाची गरज होती तर मला मागायचे होते ना, दिले असते मी त्याला." बापरे! फक्त 4 लाखांसाठी? इतकं सगळं कशाला करायचं होतं?
तर एव्हा बोलते, "शांत होतो आधी आणि त्याला जे करायचं होतं तो तो ते केलाय. सो आता आपण ठरवायचं आपल्याला त्याला कसं काढायचं ते. आणि तू प्लीज टेन्शन घेऊ नको एवढं. मला नाही बघवत तुला असं टेन्शनमध्ये असलेलं. आपण विचार करू यावर, ओके? जस्ट डोंट वरी." तर निवेद ठीक आहे बोलतो आणि मग दोघेही ब्रेकफास्ट करतात. लॅपटॉप घेऊन बसलेले असतात. तर पीए कॉल करते निवेदला, की "सर मीटिंग आहे तुमच्या 2 आणि ते क्लायंट जस्ट ऑन द वे आहेत." तर निवेद बोलतो, "आधी मला माझ्या टीमसोबत बोलायचं आहे, सो त्यांना यायला सांगा. मी येत आहे नेक्स्ट 10 मिनिट्समध्ये." तर रिवा लगेच विचारते, "काय झालं?" तर निवेद तसं सांगतो आणि मग निवेद बोलतो, की "तुम्ही इथेच थांबा. बाहेर भरपूर पाऊस सुरू आहे. सो उगाच थंडी वाजून तब्येत खराब होईल. त्यापेक्षा इथेच थांबा आणि काहीही असलं तर मला कॉल मेसेज करा." तर रिवा बोलते, "पॉसिबल असेल तर घरून नाही का होणार मीटिंग वगैरे अटेंड?" "असेल पॉसिबल तर करा ना घरून मीटिंग अटेंड. असं एवढ्या पावसात जायची काही गरज नाहीये." बट निवेद जाणार. तर निवेद बोलतो, "इवा प्लीज घाबरू नको. मी माझं कामच करायला जात आहे ऑफिसमध्ये आणि हा क्लायंट खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. कारण खूप मोठा प्रोजेक्ट मिळणार आहे आपल्याला आणि त्यामुळेच मला कोणासोबत काहीच डिटेल्स शेअर न करता स्वतःला सगळं करायचं आहे आणि विथआऊट हॅव्हिंग ॲक्सेस ऑफ मेन फाइल्स यांना काम द्यायचं आहे. म्हणून मी आधी यांची मीटिंग घेणार, त्यानंतर क्लायंटसोबत बसणार मीटिंगमध्ये." तर इवा बोलते, "चालेल, ठीक आहे. असं शांत राहून छान काम कर. आय लव्ह यू सो मच." ओहो! निवेद बोलतो, "आय लव्ह यू मोर माय बेबी आणि हां, जेवण झालं की 10 मिनिटांनी आठवणीने मेडिसिन घे आणि अगदी न चुकता घे प्लीज. आणि तू लिव्हवर आहेस तर छान रेस्ट कर किंवा बघ टीव्हीवर. मी येतो माझं काम झालं की लगेच. ओके बेबी?" तर इवा ठीक आहे बोलते आणि मग निवेद फटाफट आवरून घेतो आणि तसंच ऑफिसला जायला निघतो. तर बाहेर भरपूर पाऊस असतो ज्यामुळे ट्रॅफिक खूप असतो आणि निवेद सुद्धा ट्रॅफिकमध्ये अडकतो. आणि या सर्वमुळे निवेद खूप जास्त चिडून असतो. अय्यो! आत्ता काय करणार निवेद? कसा राग करणार? जवळ-जवळ अर्ध्या तासाने ट्रॅफिक क्लिअर होतो आणि मग निवेद जातो ऑफिसला. तर सगळे वेट करत असतात कॉन्फरन्स रूममध्ये. तर निवेद आत जाताच खूप चिडूनच बोलायला लागतो, की "माझ्यासोबत काय झालंय? कसं झालंय? हे सर्व तुम्हाला कळलंच असेल. इट इज ऑब्व्हियस. कारण मी ज्याच्यावर विश्वास करून नेहमी ज्याची स्तुती करत होतो, तोच इथे नाहीये म्हटल्यावर सर्वांना पूर्ण माहिती मिळाली असेलच. सो त्यामुळे मी आज ही मीटिंग घेत आहे. त्याच्या अब्सेन्समध्ये मीन्स पर्मनंट अब्सेन्स. या मीटिंगमध्ये मी जे काही आता बोलणार आहे ते नीट ऐकून घ्या आणि लक्षात ठेवा. सो इथून पुढे मी इतका जीव कोणत्याही एम्प्लॉयीला लावणार नाही आणि कोणालाही कामापेक्षा बाहेर मदत करणार नाही. मग कोणी कितीही वाईट परिस्थितीत असेल तरी नाही. माझं आज नुकसान किती झालंय माहिती आहे का? जवळ-जवळ 3 ते 4 करोडोंचं नुकसान झालेलं आहे. आणि इतकं नुकसान झाल्यानंतर पण जर मी हे सर्व असं चालू दिलं, तर उद्या असा दिवस येईल, की मला हे सर्व सोडून घरी बसावं लागेल. आणि इतका मूर्ख तर मी नाहीच आहे. इट इज ऑब्व्हियस. खरं गोष्ट आहे. आजपासून तुम्ही सगळे माझ्यासाठी फक्त एक एम्प्लॉयी आहात. बाकी त्यापुढे काही नाही. काम करायचं, आपली सॅलरी घ्यायची बस. बाकी काही नाही. माझ्याशी डायरेक्ट बोलायला कोणीही यायचं नाही. जे असेल ते मेलवर आणि पर्सनल मेसेज कॉल कोणीही करणार नाही. ओन्ली ऑन मेल. हे जे काही झालं ते पर्सनल कॉल्स, मेसेजेस मग माणुसकी बघून मी हरवून जातो. मग तुमच्यापैकी कोणीतरी एक असा करून जातो. आणि ज्यांना पण माझं हे सर्व बोलणं पटत नसेल त्यांनी रिझाइन टाका. आत्ता मी लगेच साइन करून अप्रूव्ह करतो. आणि स्वतःच्या बिझनेसमध्ये इतकं नुकसान झाल्यानंतर तुम्ही काय केलं असता हे एकदाही विचार करा. तर सगळे एकदम शांतच असतात आणि मग निविद बोलतो, "आता या प्रोजेक्टपासून मी ज्यांना जे काम देणार आहे ते तेच करतील आणि कोणालाही मेन फाईल्सचा ॲक्सेस देणार नाहीये आणि सर्वांचे रिमोट ॲक्सेस मी घेणार माझ्याकडे असतील. सो कोणीही कितीही डोकं लावलं, तर यापुढे ते नाही होणार जे आता झालं, ओके?" तर 1-2 सीनियर एम्प्लॉयी बोलतात, "पण सर एका वाईट एम्प्लॉयीमुळे आम्ही काय हे सर्व सहन करायचं?" तर निविद डायरेक्ट बोलतो, "तुम्ही दोघेही उभे राहा." तर ते दोघेही उभे होतात आणि मग निवेद बोलतो, "हेच नुकसान तुमच्या घरच्या बिझनेसमध्ये झालं असतं, लाइक 3-4 करोडोंचं, तर तुम्ही काय केलं असतं? मला ह्याचं उत्तर द्या." नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. बापरे! पार्ट 42 मध्ये बघणार आहे आपण. आता ते सीनियर एम्प्लॉयी काय बोलतील निविदला आणि पुन्हा काय सांगतो निविद सर्वांना आणि कसं काम करतो आणि या दरम्यान इवा सोबत कशाबद्दल काय बोलणं होईल
आणि दोघांचं पर्सनल टाईम स्पेंड करायला वेळ केव्हा मिळेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.